नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक असे पालक थालीपीठची रेसिपी बघणार आहोत. पालक आहे आणि यामध्ये भरपूरसे पिठं घालून छान खमंग असे हे तयार केलेले आहे. त्यामुळे अतिशय मस्त असा पौष्टिक हा नाश्ता होणार आहे किंवा टिफिनसाठी सुद्धा मस्त पर्याय आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर एक जुडी पालकाची पाने व्यवस्थित निवडून घेतली आहे. स्वच्छ धुवून पाण्याने धुतल्यानंतर पाणी निथळून घेतलंय आणि त्यानंतर अशा प्रकारे छान बारीकसर आपल्याला ही चिरून घ्यायची आहे. संपूर्ण पालक इथे मी चिरून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तिखट आवडीप्रमाणे एक साधारण 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घालून छान याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आता थालीपीठाचं आपण मिश्रण तयार करून घेऊयात. त्याकरता पालक एका भांड्यामध्ये काढून घेतला. यामध्ये आता काही पिठं घालायची आहे, ज्यामध्ये मी जास्त प्रमाणात म्हणजेच 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळलेलं. त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. पाऊण वाटी यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये सपाट म्हणजेच किंवा पाऊण वाटी यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलं आहे. डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे समप्रमाणात आहे. गव्हाच्या पिठामुळे ना मिश्रणाला छान बाइंडिंग येते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घातली आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा यावर असं चोळून घालायचा, छान फ्लेवर येतो आणि थालीपीठं खूप छान लागतात. याचबरोबर पांढरे तीळसुद्धा खूप छान लागतात थालीपीठामध्ये, नक्की तुम्ही टाका. आणि त्यानंतर हिरवं वाटण यामध्ये जे आपण मिक्सरला तयार करून घेतलं ते टाकलं. सुकं साहित्य हलकंसं चांगलं एकजीव करून बघायचं आणि त्यानंतर जसं जसं यामध्ये गरज पडेल तसं तसं पाणी घालून आपण छान हे मिश्रण मळून घेणार आहोत. यामध्ये बारीक चिरून कांदासुद्धा घालायचा आहे, तो मी विसरले होते. तर या स्टेजला यामध्ये मी बारीकसर चिरून कांदा टाकून घेतला. कांद्यामुळे ना थालीपीठं खूप छान चविष्ट होतात. आता छान मिक्स तयार करून घेतलं. तर बघा असं सैलसर मिश्रण इथे तयार आहे. ताबडतोब आता याचे थालीपीठं तयार करून घेऊयात. तर सुती कापड घेतलं आहे मी कॉटनचं आणि त्यावर असं पाणी शिंपून घ्यायचं किंवा ओलं करून घेतलेलं आहे अगोदर आणि त्यानंतर पाणी शिंपडून घेतलं की यावर छान छोटासा गोळा हातावर घेऊन असं आपल्याला थापून घ्यायचा. हाताला पाणी लावलं ना तर मिश्रण हाताला लागत नाही आणि कापडाला छान पाणी लावून घेतलं ना तर थालीपीठ तव्यावर टाकल्यानंतर ना पटकन ते निघतं, चिकटत नाही कापडाला. आणि हाताला पाणी लावून असं व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ छान पातळसर कुठेही जाड न ठेवता थापून घ्यायचं एकसारखं. त्यानंतर याला आपण असे 5 होलसुद्धा करणार आहोत. तुम्ही कुठलंही सुती कापड घेऊ शकता किंवा रुमालाचा वापर करू शकता हे थालीपीठ थापण्यासाठी, किंवा तव्यावर तुम्हाला जमत असेल ना डायरेक्ट तव्यावर सुद्धा थापून घेऊ शकता. यावर मी हलकेसे पांढरे तीळ लावून घेतले, यामुळे ना खरंच थालीपीठं खूप खमंग लागतात. तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर चमचाभर तेल टाकून घेतलं. तवा छान गरम झाला की यावर आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा ह्या कापडाला आपण छान पाणी लावून घेतलं होतं, त्यामुळे अगदी सहजपणे थालीपीठ तव्यावर पडलं गेलेलं आहे. आणि याला जे होल करून घेतले होते ना त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. आता कडेने थोडंसं तेल सोडून घेतलं, वरतूनसुद्धा तेल सोडलं म्हणजे छान चमचमीत थालीपीठ होतं. आता वाफून घ्यायचं आहे 1-1.5 मिनटाकरिता मध्यम आचेवर, म्हणजे यातला जो काही कांदा आहे, पिठं आहे किंवा पालक आहे तो छान वाफवला जाईल. आता खालच्या बाजूने छान खरपूस भाजलं गेलेलं आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असंच खमंग आणि खरपूस आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. मध्यम ते मोठ्या आचेवर छान एकसारखे दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असे हे भाजून तयार झालेले आहेत. आणि इतर मिश्रणाचे थालीपीठंसुद्धा मी अशाच पद्धतीनं तयार करून घेतलेले आहेत. खूप चविष्ट होतात. पालकचे आहे, खाताना कळणारसुद्धा नाही. खूप छान आणि पौष्टिक मस्त रेसिपी आहे टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी. गरमागरम हे खमंग थालीपीठं मी दह्याबरोबर आणि घरगुती टोमॅटो केचप जो मी तयार करते त्याबरोबर सर्व केलेला आहे. खूप छान अप्रतिम असे हे बनवून तयार झालेले आहेत. नक्की रेसिपी करून बघा, कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.